नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोखोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्वराज्य संघटनेच्या निवडणुका ह्या होणार आहेत, परंतु त्यापूर्वी नगराध्यक्ष आणि नगरसेवकच्या निवडणुका ह्या होताना दिसत आहेत। उमेदवाराच्या माध्यमातून फॉर्म सुद्धा भरले आहे। हिंगोलीतील चित्र काय असणार? जे काही घरचे भाजपचे उमेदवार असतील ते का भाजपला सोडून जात आहेत आणि संतोष बांगर हे भाजपला का घरचा आहेर देत आहे, असे अनेक प्रश्न आपल्याही मनात असतील। नेमकं हिंगोली जिल्ह्यात काय चाललेलं आहे आणि या दोघांच्या भांडणामध्ये नेमका तिसरा कोणाचा फायदा होऊ शकतो, याची आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे तुम्ही त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर रोखोक चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला लगेच माहिती आणि नवीन अपडेट पाहायला मिळतील। म्हणजे ज्या अर्थी जिल्हा परिषद असेल, स्वराज्य संघटना निवडणूक असेल, या होणार आहेत, परंतु त्याचपूर्वी जे काही लोकसभा असतील, विधानसभा असतील, याच्या निवडणुका झालेल्या आहेत। एकत्र निवडणुका लढल्या होत्या, म्हणजे भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र निवडणुका लढल्या आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं। तर एकीकडे राज्यात सुद्धा तशीच कुरघोडी सुरू आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील, यांचंही फार काही पटत दिसत नाही, फार काही काळ चालेल असं वाटत नाही। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोकळी देऊन टाकलेले की तुम्ही स्वबळाचा नारा द्या, कारण तर हिंगोली जिल्ह्यात संतोष बांगर यांनी सुरुवातीला स्वबळाचा नारा दिला होता। कोणतीही मित्रपक्षता किंवा युती होईल असं चित्र सुद्धा दिसत नव्हतं। आणि त्याचपूर्वी संतोष बांगर यांनी सांगितलं की आम्ही स्वबळावरती पूर्णपणे निवडणूक लढणार आहोत। त्यानंतर भाजपचे तानाजी मुटकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं, बाहेर दिल्या, न्यूज दिल्या आणि त्यानंतर हे वातावरण फारच तापलं। वातावरण तापत असताना त्यानंतर एकाएक पाठोपाठ भाजपला मात्र संतोष बांगर यांनी मात दिली। म्हणजे सुरुवातीला भास्कर बांगर हे भाजपमधून बाहेर पडले, त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत प्रवेश केला, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। आणि त्याच पाठोपाठ दोन उमेदवारांनी सुद्धा आपले अर्ज मागे घेतले। आता हे नेमके अर्ज का घेतले? काही प्रेशर आहे का? कोणाचा दबाव आहे का? अनेक प्रश्न हिंगोली जिल्ह्यात विचारले जात आहेत आणि मतदारांना सुद्धा संभ्रम आहे। आणि त्याचबरोबर या दोघांच्या भांडणामध्ये मात्र विनायक भिशे उभाटा गटाचे जे काही विनायक भिशे आहेत, हे मात्र त्यांची निवडणूक असेल किंवा जे काही उमेदवार असतील, जे काही मतदार असतील, त्यांना घरोघरी भेटत आहेत आणि त्यांची सहानुभूती आणि मुस्लिम समाजाचे काही उमेदवार असतील त्यांना सोबत घेऊन, बौद्ध समाजाचे मुस्लिम समाज असतील त्यांचे उमेदवार घेऊन हे प्रत्येक नगरात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक एरियात हे भेट देत आहेत। आणि त्याच पद्धतीने भाजपचे जे काही बाबाराव बांगर आहेत तेही त्यांचा प्रयत्न करत आहेत। बाबाराव बांगर यांच्या पाठीमागे व्यापारी लाईन आहे आणि त्याचबरोबर जे काही संतोष बांगर यांचे विरोधी पक्ष किंवा विरोधी नेते किंवा विरोधी जे काही घुगे साहेब आहेत, गजाननराव घुगे आहेत, हे सुद्धा कळमदुरीत विरोधी पक्ष म्हणून किंवा विरोधी नेता म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि कदाचित बाबाराव बांगर यांना फायदा होऊ शकतो। आणि जर या दोघांचे भांडणं चालले तर मात्र उभाटाचे सीटा निघू शकतात। विनायक भिशे यांचे जे काही उमेदवार आहेत ते निवडून येऊ शकतात। उमेदवार तर प्रत्येकाचे येतील, परंतु नगराध्यक्ष हा विनायक भिशेचा असू शकतो। आता तुम्ही भिशेचा माणूस आहे का, उद्धव गटाचा माणूस आहे का, आणि त्याचबरोबर मग तानाजी मुटकुळे यांच्या विरोधात का बोलता? त्याचबरोबर तुम्ही एकनाथ शिंदे यांची शिवसेना, संतोष बांगर यांच्या विरोधात का बोलता? हे आपल्या मनातील विचार आहेत, परंतु मीही कोण्या पक्षाचा नाही किंवा एखादा कार्यकर्ता नाही, परंतु जे काही आताची परिस्थिती दिसत आहे त्याच्यावरती एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला। नक्कीच या संदर्भात नेमकं तुमचं मत काय, नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।